महाराष्ट्र शासनाने एक छान प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यांना। परत उमेद अभियानाने खरोखर प्रत्येक महिलेची उमेद जागी केलेली आहे। गाव एरियामध्ये जेव्हा ती महिला काम करते त्यावेळेला तिला आधी थोडी भीती असते की मी काम करते ते पुढे जाईल का। जय उमेद। नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मानिनीमध्ये। मी सध्या आलेली आहे ते म्हणजे वाशीच्या सिडको एक्झिबिशनच्या इथे आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल की उमेदचं हे पोस्टर लावलेलं आहे आणि याच्याच माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक महिला त्यांचा उद्योग घेऊन इकडे आलेल्या आहेत। स्टॉल्स असणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। पण सोबतच तुम्ही इकडे सुरुवातीलाच बघितलं तर एखाद्या स्त्रीचा सुंदर असा पुतळा आपल्याला इकडे दिसतोय आणि तिथेच अनेक महिला सुद्धा आहेत। आपण इथूनच सुरुवात करूयात, बघूयात नक्की महिलांची उत्सुकता कशी आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे। चला तर मग आपण आता इकडे बघितलं तर इकडे एक्झिबिशनच्या मागे आपल्याला एका महिलेचा चेहरा पण दिसतोय। पण एवढ्या सगळ्या जणी इकडे आलेल्या आहेत एक्झिबिशन बघायला, तर कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान वाटतंय। महाराष्ट्र शासनाने जे उमेद अभियानाचे जे काही स्टॉल लावलेले आहेत आणि सर्वसामान्य महिला ज्या स्वतःसाठी काहीतरी करू पाहत होत्या त्यांना एक छानसा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि त्यामुळे त्या महिलाही खूप छान प्रोग्रेस करतायत, त्यांची प्रगती होतीये। महाराष्ट्र शासनाने एक छान प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यांना, त्यामुळे त्यांना एक सेलिंगचा एक नॉलेज आलेला आहे आणि स्वतःसाठी छान त्यांची ओळख पण झालेली आहे। उमेद अभियानाने त्यांना एक छान एकदम प्रोत्साहन दिलेलं आहे अजून की फॉर्म पण मिळाला। तुम्ही कुठून आलाय सगळ्या जणी? आम्ही पनवेल मध्ये आम्ही उमेद अभियानाचा सीआरपी म्हणून काम करतोय। ह्या सगळ्या सीआरपीच आहेत आणि ह्या आमच्या उमेद अभियानाच्या रायगडच्या अध्यक्ष पण आहेत आणि ह्या उपाध्यक्ष आहेत। ताई, मी तुमच्याकडे येते की म्हणजे इतक्या साऱ्या महिला एकत्र येतात असं म्हटलं जातं की म्हणजे घरामध्ये बऱ्याचदा म्हटलं जातं की तुला काय कळतं, पण आता आपण बघितलं तर अनेक महिला उद्योग क्षेत्रात पुढे चालल्यात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खरंच उमेद अभियानाने खरोखर प्रत्येक महिलेची उमेद जागी केलेली आहे। तिला सक्षम बनवायचं कसं हे उमेदनी शिकवलंय। उमेद म्हणजे आशा, प्रत्येक महिलेमध्ये आशा निर्माण केले, म्हणून ताई आज कुठेतरी महालक्ष्मी सरसला काही ताई आलेल्या आहेत आणि आम्हाला तरी मी सगळ्यांना सांगते की सगळ्यांनी उमेदला इथे येऊन भेट द्या एकदा महालक्ष्मी सरस करामुळे त्यांना अजून प्रोत्साहन द्या की आतापर्यंत ते आले आहेत पण त्यांना पुढे पण जाण्याचं बळ मिळू दे आणि खरोखर उमेदमुळे एक पंख मिळालेत। हे आम्ही रायगड जिल्हा कार्यकारिणीने सगळ्यांनी इथे भेट दिलेली आहे। धन्यवाद। निश्चितच आपण बघायला इकडे छोट्या ताई पण आहेत, म्हणजे एवढ्या सगळ्यांच्या सोबत तुम्ही आलाय तर एक तरुणी म्हणून काय वाटते, काय एक्सपेक्टेशन्स आहेत? मी ग्राम संघाचे अध्यक्ष आहे आणि आमच्या सीआरपी ताई आहेत। मला आधी काहीच येत नव्हतं पण आमच्या सहकार्याने खूप म्हणजे पुढे आले, खूप आता भारी वाटते। आता मग कॉन्फिडन्स आलाय का? हो आले, खूप आले। तुमच्याकडे येते कसं वाटतं? मला खूप छान वाटलं, म्हणजे उमेद अभियानात जे बचत गट तयार झाले आणि त्या महिला स्वतःच्या पायावर सक्षम झाल्या हे बघून आम्हालाही खूप आनंद झाला की आम्ही सीआरपी होतो आणि महिलांपर्यंत कुठलं हे पोहोचवतो म्हणजे, तर त्यातून महिला सक्षम होतात, आम्हाला पण खूप आनंद होतो। आणि आता सरसला भेट दिली, महिलांचं खरंच कौतुक आहे की एवढी त्यांनी डेअरिंग केली, म्हणजे इन्कम हो न हो, काही मिळो न मिळो, पण आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातून त्या खरंच नक्कीच पुढे जातात, कारण आम्ही अनुभव घेतला, खरेदी पण केली, सगळ्या महिलांना भेट दिली, खूप छान वाटलं। निश्चितच आता ताई म्हणाल्या की काही मिळो न मिळो पण प्रत्येकीला आशा असते की आपण काम केलं त्याचं कुठेतरी कौतुक व्हावं आणि आता महिला या स्टेजला आहेत की चांगला इन्कम मिळवतात। घरचं सगळं आवरून हे सांभाळणं अवघड पडतं का, काय वाटतं? हो पडतं तसं अवघड, पण घरगी पण सांभाळून इथे पण भेट द्यायलाच पाहिजे, तर आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं। तुम्ही तर अध्यक्ष आहात, तुमच्याकडे येते की एवढ्या सगळ्या महिला मंडळांना घेऊन एकत्र यायचं, म्हणजे साधा बचत गटाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असला तरी महिला वेळ 7ची असेल तर 10 पर्यंत येतात, 9 पर्यंत येतात, पण वेळात वेळ काढून आपला आनंद जगतात। तुम्हाला काय वाटतं, एवढ्या सगळ्या महिलांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळतं? माझ्या सर्व महिला इथे येऊन भेट देतात, बचत गटांना स्टॉलला भेट देतात, हे मला खूप मोलाचा वाटतं। आणि माझ्या आता ह्या माझ्या स्कूल फ्रेंड आहेत, यांना म्हणजे माझे जे स्टॉल लागलेले आहेत उमेद अभियानाचे ते बघण्यासाठी मी स्वतःहून त्यांना घेऊन आले इथे, कारण मला सुद्धा असं वाटतं का माझा उमेद अभियान खूप मोठा झाला पाहिजे आणि खूप मोठ्या संख्येने सर्व महिला इथेशी भेट देण्यासाठी याव्या असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं? मला पण खूप आनंद झाला, माझ्या मैत्रिणीसोबत मी आले, खूप छान आहे। मग मैत्रिणी मिळून गप्पा करतात, टप्पा करतात, पण यांसारखं सगळं काम करणं किंवा छान वाटतं का? तुम्ही काय सांगाल? यामध्ये म्हणजे गाव एरियामध्ये जेव्हा ती महिला काम करते त्यावेळेला तिला आधी थोडी भीती असते की मी काम करते ते पुढे जाईल का। पण उमेद अभियानाने हा जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे, परत आता आमचा एक नवीन उमेद मार्ट, म्हणजे जसं आपला
ॲमेझॉन आहे, परत फ्लिपकार्ट आहे, त्याप्रमाणेच आमचं उमेद मार्ट पण सुरू झालेलं आहे. तर म्हणजे जे काही तुम्ही प्रोडक्ट घ्याल ते तुम्हाला सरसलाच येऊन घेण्याची नंतर गरज नाही पडणार किंवा सरसचीच यायची गरज नाही पडणार. तुम्ही त्या मार्टमधून सुद्धा ऑनलाईन मागवू पण शकता. असं ते उमेद मार्ट म्हणून आहे. तर त्या उमेद मार्टचा सगळ्यांनी सर्वात जास्त फायदा करून घ्यायचा आणि ग्रामीण भागातल्या महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावा, असं सगळ्या महाराष्ट्राला आमच्याकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही त्या महिलांना ह्या मार्फत पण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. निश्चितच तुम्हा सगळ्यांचा धन्यवाद की तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्यात आणि तुमच्या सगळ्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ देत. कारण उमेद हे नावच असं आहे की सर्व महिलांच्या मधली उमेद, जसं ताई म्हणाल्या की जागी होते. खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केल्यात आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.